वस्तू आहेत त्यामध्ये हे सगळे कारनामे बंदिस्त आहेत. अरे story.com नावाचं एक कुठलं तरी पोर्टल आहे, त्या पोर्टलवर बातमी आली. मी आज सकाळी NDTVला ही बातमी बघितली. या डिजिटल जमान्यामध्ये सुरेश धस तुमच्यासारखा माणूस अजिबात लपून राहू शकणार नाही. फक्त पोलिसांना मोकळीक दिली पाहिजे, गृह विभागानं चोख काम केलं पाहिजे. ज्या पद्धतीने शिरूरकरांची मागणी त्या पद्धतीने जर कारवाई झाली नाही किंवा खोक्या बसलेला अटक जर झाली नाही तर यापुढे आंदोलन वगैरे करण्याची गरज आहे. आंदोलन तर करावंच लागेल. वन्यजीव प्राण्यांचे शेकडो प्राण्यांचे जीव घेतलेले आहेत. इथला वन खात्याचा तालुका लेवलचा अधिकारी कोण आहे त्या अधिकाऱ्याला पहिलं सस्पेंड केलं पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. अरे मेंढरं राखणाऱ्या काबाड कष्ट माणसाच्या जर 4 मेंढ्या जरी वन विभागात आल्या तर त्या माणसांना तुम्ही सोलून काढता, कारण त्याचा आवाज कुठं पोचू शकत नाही या व्यवस्थेमध्ये. म्हणून तुम्ही या माणसानं शेकडो हरणं मारलेली आहेत असा यांचा आरोप आहे. तुम्ही मुद्देमाल जप्त केला आहे. तुम्ही FIR दाखल करायला, त्याला अटक करायला